त्या टाईपमध्ये त्यांना पकडायला सोपं जातं. मित्रांनो सगळं काम सोपं नाही आहे. मित्रांनो आता बाहेर गाडी आली होती तर त्यांच्यासाठी खायला घेतलंय बघा, वानरांसाठी आणि माकडांसाठी. आता तर त्यांना खायला नेतोय मी आता वरती, कारण की उठ डॉलर उठ. तर बघा कशी खुश झाले खायला आणलं म्हणून. हा देतो तुम्हालाच आणलं. हां हां चला. हां हां माहिती आहे मला भूक लागली. तर आता जवळ येणार माझ्या. पळाले हे बघ, हे बजरंग पळून गेला. तर मित्रांनो भूक लागली असेल यांना. आली घेऊन नाही पळायचं. तर मी इथं बसतो आता. हे बघा जा रे. भूक लागली होती बघ, खातोय. तुला पण भूक लागली ना. कणीस खायचं. हे बघा पाय बी काम करत नाही इथं, काहीच नाही. ये बेटा चल 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 चल. बसता येत नाही, लाकूड पण चटकत आहे. हे बघा पाय कसे मोडले तिचे. थांब पाय पूर्ण मोडलेले आहे मित्रांनो. दर बेटा आहे का, बसता पण येत नाही. किती बेकार हाल आहे बरं. असे हाल कधी व्हायला नाही पाहिजे जिंदगीमध्ये यांच्यासोबत. बेकार वाटतं मित्रांनो एवढा त्रास यांना असं बघून. ही बघा ही सुट्टी आणि हे बघा काय मांडीवर येऊन बसली माझ्या. त्या हातातलं घ्यायचं का. मी खाऊन घेतलं. हां तर हे बघा चल धर धर चल धर ना बेटा चल धर धर. घे 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 लवकर घे ना. घेतच नाही. आंबेवाडीला का. म्हणजे विहिरीमध्ये का कशामध्ये. विहिरीमध्ये व्हिडिओ चांगला बनवतो त्याच्यामुळे फोन लावलो. हो का विहिरीमध्ये आहे का. तुला व्हिडिओ पाठवतो बघ ना मग. बरं व्हिडिओ टाक. आणि कुठं आहे ते आंबेवाडीला का. तुझा व्हिडिओ तर बघ ना, तुझं ब्लॉग भारी भेटून तिथं त्या हिशोबाने. ठीक आहे ठीक आहे चालतं. पाठव. तुला टाकून लगेच व्हॉट्सअप. हो हो टाक. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला व्हिडिओ आलेला आहे आणि एका विहिरीमध्ये 2 घोणस जातीचे विषारी साप पडलेले आहे आणि खूप डेंजर साप आहे मित्रांनो हा हे. आणि यांना पकडण्यासाठी आपल्याला जायचं आहे. आणि आता व्हिडिओ कसा होतो तुम्ही बघा एकदा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप डेंजर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो हा, कारण की हे साप खूप रिस्की असते पकडण्यासाठी. तुम्ही तर बघितलेले आहे आधी पण व्हिडिओमध्ये. तर आता या सापांना आपण रेस्क्यू करायला जाऊया. तर चला. खात आहे आता. तर मी आवरतो आणि जाऊ त्या कॉलवर साप पकडण्यासाठी. तर भेटूया लवकरच. तर मित्रांनो चाललो आहे मी स्नेक रेस्क्यू करायला. तर हे बघा स्टिक वगैरे घेतली मी आणि विहिरीमध्ये 2 रसल वायफर पडलेले आहे घोणस जातीचे. तर आता आपण त्यांना रेस्क्यू करायला जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो आपण आंबेवाडी ह्या गावात आलो आहे आणि हे गाव आहे रेवगाव रोडला. तर रेवगावच्या अलीकडे हे गाव आहे मित्रांनो आंबेवाडी. तर आपण ह्या गावामध्ये आता एंट्री मारलेली आहे थोडाच वेळ पहिले. तुम्ही तर बघितलं. आता आपण गावामधून शेतामध्ये चाललो. तर विहिरीमध्ये 2 घोणस जातीचे साप पडलेले आहे. तर आपण विहीर तर खूप मोठी आहे मित्रांनो, तुम्ही तर बघितलेलीच आहे. आमच्या भरोशावर आपल्या मित्रांनो आता हे कुठे चाललंय आता काहीच कळणार नाही. बरोबर आहे का. हां साईडला कर मित्रांनो. गुगल मॅपच्या भरोशावर हे बघा तुम्हाला दिसत असेल. ते भाऊची दोन्ही हात इकडे आहेत गाडीवरची. मी मॅप पकडलेला आहे. बरोबर आहे. कुठे घेऊन आले बाबा.
3 वाजलेले. स्टार्ट कर. स्टॉप करून टाक. आपला स्टॉप करतो. हे बघू अरे कुठे गेले ते हे बघा तुम्हाला मी ह्याच्यातून दाखवतो आता. बघितलं का हे बघा. चला कॉल आला आपल्याला. बघा आता स्पॉटवरती आलेलो आहे. विशाल भैया तुम्हाला दिसत असेल गाडी चालवताना. आणि समोर ते हे बघा त्यांच्या शेतामध्ये विहिरीमध्ये निघलेलं साप. तर आम्ही जात आहे त्याला आता रेस्क्यू करण्यासाठी. हा आम्ही जात आहे आता त्याला रेस्क्यू करण्यासाठी. आहे का दोन्ही पण आहे का? दोन्ही नाही साप आहे का दोन्ही पण? हा दोन्ही लेट मजबूत आणले असं वाटून झालं. जरा मजबूत कोणी आणायचं असते यार. त्या सापाला दातात एवढा असते मग अहो म्हणतो. आणि त्याला म्हटलं मी साप विषारी आहे तर ते काय म्हणतो नाही नाही म्हणे साप नाही म्हणजे साधं साप आहे. परड आहे म्हणे परड. परड म्हणतात. इंग्लिशमध्ये रसमलाई म्हणतात. मराठीमध्ये तर सापाला घोडच म्हणतात. भारतातला 2 नंबरचा विषारी साप आहे तो. एक संगत जोडी आहे मग. पण तू मोठी कोणी आला पाहिजे असं वाटतं मला. अरे तेवढं पातळ कोणी काय होणार ते गहू मूळमध्ये भरायची कोणी आणली त्यांनी. त्या दिवशी किती झाड कोणी होती ती. मग घाबरू लागली. मग झाड कोणी असून मी भैया ते दात नाही एवढं समजा त्या गोणीमध्ये बाहेर फेकले ना तरी मी एवढे दात बाहेर आहेत त्याचे. आता हे कसे धरणार मग. चल पुढे चल पटपट चल रस्ता दाखव चल. हे बघा कसा हा एकदम खरबडीत रस्ता आहे. कसं जावं लागतं. कसं तरी जावं लागतं. लोकांना वाटतं सरपंच मित्र आला साप पकडून गेला झालं. किती संकट पार करून सगळ्या गोष्टी करणं सोपं नव्हतं माय. मग हे काय सोपं नव्हतं एवढं. बघा कसला रस्ता हे रोजचा यांच्यासाठी रोजचा रस्ता आहे जो. आता आमच्यासाठी तर नवीनच आहे. डायरेक्ट रेल्वेची पटरी आली ना भाऊ. भाई डायरेक्ट पटरीवर बसून आलो असं इथपर्यंत पोहोचलो असतो. काय म्हणतो मग काय आहे तर. चला आता डायरेक्ट थोडं पुढं जाऊया आणि मग तुम्हाला भेटतो मी कारण कॉल पण येतोय. चला वीर कोण कोण होतं? आताच खाल्लेलं दिसते आहे का. एकटंच होतं का? चला कोण काय त्याच्यात काय त्याच्यात काही नाही आहे. ते घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडे सबस्क्राईब करा चॅनलला एकदा. तेच तुला सांगू लागलो की बाबा. चला भाऊ. काय करतो येतो का मग लोकेशन टाकतो तर. इकडे बघा इंस्टाग्रामला फॉलो करा. ते मिटलेलं आहे. हे टाकून कधी घ्या भाऊ. हे कधी टाकून घ्या. टाकू लवकर. हा इकडे सबस्क्राईब करून घ्या विशाल गायकवाड नावाला. आणि अजून एक चॅनल आहे त्यांचं मानसी विशाल गायकवाड. त्यांना पण सबस्क्राईब करा. हा येते गाडी मग. चला भाऊ चल टाकतो लोकेशन टाक. मला असं वाटेल उद्यापासून बूट घालणं चालू करावं रस्त्यावर असून. मी तुम्हाला माझा आवाज येत असेल तुम्ही मला ओळखलं नसाल. हां बाप चिखल. हे बघा चिखल. कदाचित तुम्हाला काही लोक जर माझ्या ऑडियन्समधून बघत असतील त्यांना माझी चप्पल ओळखीची असेल. हां दोरी कशाला पाहिजे लागेल ना भाऊ. गाडी दोरी आपल्या गाडी दोरी घ्या ना. घ्या मग दोरी घ्या. सगळं सोबत घेऊन ठेवा. तर बोला जरा तुम्ही व्हिडिओ मध्ये बोला ना. कमीच बोलू सगळं. हा बोलतो 1 मिनिट लोकेशन टाकलं त्याला. तर मित्रांनो आपण आलेलो आहे त्यांच्या शेतामध्ये साप रेस्क्यू करण्यासाठी. तर त्यांनी मला व्हिडिओ टाकला होता. तर रसल वायपर आहे फुल साईज 2. आता ते जोडा आहे का 2 मेल आहे ते सांगता येत नाही कारण की आता सध्या मीटिंग पिरियड चालू असल्यामुळे सापाच्या. तर एका मादीच्या मागे 2-2 कधी नर असतात. तर बाय चान्स मादीमुळं ते आतमध्ये पडू शकतात भांडणामुळं विहिरीमध्ये. तर आपण तिथं जाऊन बघूया विहीर किती खोल आहे तर. आणि त्याला लवकरच काढण्याचा प्रयत्न करूया. तो भैया रस्सी घेऊन आलेला मागून. तर 2 साप आहेत एक सोबत तुम्हाला सांगतो मी. आणि हे सर्पमित्र होणं म्हणजे हे काम करणं काही सोपं नव्हतं तुम्हाला सांगतो मी. लय किती आता केवढ्या मुश्किलमधनं. हा भाई तर रोज याचं शेत आहे म्हणल्यावर याला बघा येणं जाणं चालू असं याचं. आणि मी तर नवीनच आहे याच्यामध्ये. जवळपास त्या गोष्टीच काही संबंध नाही माझा. चला म्हणलं ते म्हणले जाऊ आपण. त्यामुळे काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतं. त्यासाठी आज परत एकदा जॉईन झालेलो आहे मी विशाल भाऊ सोबत. तुम्हाला मी सांगणार नाही मी कोण येतं आहे का नाही. मी सांगणार नाही मी कोण येतं. फक्त माझा आवाज ऐका
आणि एन्जॉय करा व्हिडिओला. हे बघा किती गार शेत आहे, हिरवेगार. हां, माझी बोली भाषा ऐकून तुम्हाला कॉमेडी एकदम हसायला येत असं, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढे जाऊन तुम्हाला बघू आपण काय काय नाही, कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो. आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच एक 12-13. बोर नाही होणार. हां, बोर होणार नाही त्या हिशोबाने तुम्हाला. चला, एवढ्या आतमध्ये गाडी कशी आली खोदायला? पॉकलाईन त्याची विचार, पॉकलाईन कसं काय आला आतमध्ये? आता नाही खाली ती 2 वर्ष आले खाली, 2-3 वर्ष. अच्छा, एक मोकळा असेल तवा. हा मोकळं होतं ठीक आहे. हे मोकळं असेल ना. हा हे बघा, दिसतं का? आहे का? आहे कुठे? कुठं रे? हाय ब्रो. तर आता आम्ही तुम्हाला थोडं बाहेर नेण्यासाठी आलेलो आहोत. येऊया की इथे एक होता. कुठे एक होता? इथेच होती काय करू. बघा, हे बघा मित्रांनो कसं दिसतोय. बसला असेल ते इथं कुठं? बस जाऊन पाहिले मी. खालीवर जातात रे ते. हा ना. नाही खाली नाही जाऊ शकत जास्त. हा, जास्त डीप नाही जात. पाण्यामध्ये राहू शकत नाही जास्त वेळ साप. हा तरी शक्यतो नाही राहत. इथंच कुठतरी अडंगामध्ये कशात तरी काहीतरी झालं असेल किंवा बसला असेल कुठतरी. किती दिवसापासून पडलेला आहे विहिरीमध्ये? 8 दिवसापासून. 8 दिवसापासून विहिरीमध्ये पडलेला आहे. मग एवढ्या दिवसापासून कॉल पण नाही केला? ते आम्हाला भीती वाटायचं इकडे यायची म्हणून आम्ही इकडे येऊन पाहतच नव्हतं, पण 2-3 दिवसात चक्कर वाजू इकडं. हा विषारी साप आहे ना, काढायला पाहिजे. मरू नाही द्यायला पाहिजे पाण्यामध्ये. हो ना, पाणी प्यायला जमत नाही ना. तो का बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे तो, पण येत नाही तेव्हा. त्याला वर कसं येत ना भाई इकडं. काढता येईल का? कोण नाही काढता नाही. तो मित्र यायला तुझा हा अजून नाही गेलं. स्टॉप करा दोन. चला, आता तुम्हाला आम्ही याची प्रोसेस आहे पुढे तुम्हाला दिसेनच काय आहे. तोपर्यंत आम्ही थोडं आता पहिले नियोजन आखून घेतो सगळं कसं काय करायचं तर, आणि मग तुम्हाला येऊन भेटतो आहे का नाही. दुसरा साप शोधतो तोपर्यंत. हां, अजून एक आहे त्याच्या जोडीला, तो शोधतो आणि परत भेटतो. सुरू जाऊ. तर मित्रांनो मी खाली उतरत आहे आता. इथं खतरा होऊ बी शकतो आणि नाही पण होऊ शकत, काही सांगता येत नाही. जालन्याचे बिअर गिल्स. हे बघा, ठीक आहे. चिमटे आणले देऊ. एकदम प्रॉपरली सिटिंग सोबत खाली जाणे. इकडे मी बसलेलो आहे, ही देऊ का? आधी वडायला आली. ज्याचा तुम्हाला आवाज येत आहे. मित्रांनो इथं आहे बघा, दिसतं का तुम्हाला? सांगा. बघा मित्रांनो. अरे यार, म्यूट कर लवकर, म्यूट कर. हां, म्यूट कर, कॉपीराइट पडन. भैया पाय माग घेतो कर सकतो. बुट ओढले बघा मित्रांनो. किती रिस्क आहे बघा बरं. धरायचं का ते? हे पकडायचं. एक दगड द्या मला, इथं उभं राहिलं. दगड घे नाही. दगडगिरी मोठा आले रे बाबा इथं. बाहेर तू दगड दे बरं. काय नाही ना. कोणचं? घरी चप्पल. काम करतो मी, बुटं काढतो आणि मग खाली जातो, कारण की दगड देऊ का? एक मिनिट. परत प्लॅन जरा हे झालंय बुटासाठी. वॉल कंपाऊंड जरा मोठं कराच ना रे. कोणतं? हे 20 फुटे असं. अरे असं 20 फूट नाही सांगाल मी, हे असं जाड करायचं ना. याचं काय हो, तवा मनात तवा केलं इथे. 3 साल अशी पडेल होती, यावर्षी केलं इथे. असंच होती कधी? दोरी आण. मोकारच होती अशी. मग इकडं दिसतोय का तुम्हाला हे? ठीक आहे. खाली भरून. बोलले आहेत हा. तर मित्रांनो ते बूट ओले झाले असते म्हणून काढून ठेवले मी. मला माहिती आहे रसल वायफर आहे, सेफ्टी बाळगायला पाहिजे, पण तिथं आपण काही टाकू पण नाही शकत. चप्पल बाहेर काढायला नाही ना, कारण इथं पाय ठेवायला जागाच नाही कुठे बघा. तुम्हाला कुठे दिसतं असं सांगा बरं. तर आपण आता खाली उतरतोय. सगळ्या गोष्टी सोपं नाही भाऊ. हे बघा, पाणी देतो का? चिमट्या चिमटा नको, चिमट्याने त्रास होईल मला वाटतं. नको रे, लागल विशाल त्याला. नाही लागत. उगत आहे तो. ये भाऊ, हे चालू आहे. त्यांनी रस्सीला पकडलेला आहे बघू शकता तुम्ही. अटॅक.
ऍक्शन मोडवर झालेला आहे तो. वर फेकणार का तू? नाही तर मी घेतो खालून. मोबाईल पकडे. ते मोबाईल पकडतो, ते पकडतो तू जल्दबाजी नको करू, मागासारखं ते पकडतो बरोबर. नाक पुढ्या मोठ्या असून शेपूट मागायला त्यातून फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकत तो फुटकार करतो. फुटकाराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखाच असतो. या आवाजाद्वारे हा त्याच्या शत्रूला अस्तित्वाची जाणीव करून देतो. घोणसाचा नर मादीहून काहीसा लांब असतो. घोणसाचे विषदंत सुमारे 13 मिलीमीटर लांब आणि पोकळ असतात. मात्र इतर सापांच्या तुलनेने ते मोठे असतात. तोंड मिटलेले असताना विषदंत जबड्यांना समांतर अशा अवस्थेत असतात. दंश करण्यासाठी तोंड उघडल्यावर हाडांची हालचाल होऊन विषदंत जबड्याशी काटकोनात उभे होतात आणि भक्ष्याच्या शरीरात विष टोचले जाते. उंदीर, बेडूक, भेक व सरडे हे घोणसाचे भक्ष्य असल्यामुळे शेत जमिनीत व त्यालगतच्या भागात आणि ग्रामीण भागातील मनुष्य वस्तीतही घोणस आढळतो. उंदीर आणि बेडूक भेक यांच्या मागावर असल्यामुळे तो शहरी भागातही पुष्कळदा दिसतो. पहाटे व रात्री तो क्रियाशील असतो. तसेच ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसा देखील निर्धास्तपणे वावरतो. सगळ्यात भारतात किती नंबरचा विचार घोणस नराच्या अवस्कराच्या दोन्ही कोपऱ्यातून 2 काटेरी अर्धशिश्न बाहेर निघू शकतात. त्यांच्याद्वारे मादीच्या अवस्करात वीर्य सिंचन केले जाते. गर्भावधीमध्ये अंडी मादीच्या शरीरातच असतात. अशा प्राण्यांना अंडजरायुज म्हणतात. घोणस मादीला पिले होतात. घोणसाच्या एका मादीने 3 दिवसात 96 पिलांना जन्म दिल्याचीही नोंद आहे. घोणस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही. माणसाची अगर अन्य शत्रूची चावल लागतात शरीराचे वेटोळे करून त्यात डोके दडवण्याकडे त्याचा कल असतो. या वेटोळ्यात तो शरीराच्या पुढच्या 1/3 भागाला इंग्रजीतल्या एस अक्षराचा आकार देतो. क्षणार्धात हा भाग सरळ करून तो शत्रूच्या शरीराचा वेध घेऊ शकतो. घोणसाचा दंश झाल्यास त्या ठिकाणी धारदार शस्त्राने जखम करून विष मिश्रित रक्ताचा स्राव करू देण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे. त्याऐवजी हातापायाला दंश झाला असता दंशाच्या अलीकडच्या भागावर रुमाल किंवा अन्य सोयीस्कर अशी आवळपट्टी बांधून रक्तप्रवाह कमी करणे आणि तात्काळ इस्पितळात नेऊन डॉक्टरांकरवी प्रति 20 टोचणे हा त्यावर इलाज आहे. विजेच्या चपळाईने घोणस आक्रमण करू शकतो. नवशिक्या सर्पमित्रांनी म्हणूनच घोणसाला पकडण्याचे धाडस करू नये. घोणसाची ताकद, चपळाई आणि त्याच्या आक्रमणाच्या दिशेची लवचिकता याबद्दलचे अंदाज चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे चूक जीवावर बेतू शकते. घोणसाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्रामीण आणि कृषी प्रधान परिसंस्थेत उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा एक घटक म्हणून घोणसाला विशेष महत्त्व आहे. ही नोंद इथं कपारीमध्ये जागा आहे कुठतरी त्याला बसायला. एक रेस्क्यू केला आता आम्ही इमर्जन्सी मध्ये भाऊनी अशा थैल्या आणल्या आम्हाला सांगितलं बी नाही. मग की सुविधा आता आम्हाला वाटलं खेड्यामध्ये असेल तर सुविधा असेल तुमच्याकडे ठेवायची. आपलं घर गावात आहे. गावात गोणी बिले मस्त आहे. ते गोणीतून इझिली तो दात बाहेर काढील. 1 इंचाचे दात असते ते सापाचे. त्या थैलीवरून पण बाईट होऊ शकते. तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे काहीच नाही, फक्त सापाच्या बद्दल माहिती वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. आणि कोणाला जर इमर्जन्सी स्नेक बाईट झालं तर त्याच्याबद्दल काय करावं काय नाही ते पण विशाल भाऊ तुम्हाला सांगतील. चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, कारण हे का मोजे घालणं चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यात काही आता मजा नाही. आता तुम्हाला डायरेक्ट हे ना आम्हाला भरणीत भरायचं आहे, कारण हे ना सेफ्टी नाहीये. चला तसं नाही इकडे मी काय करतो 1 मिनिट त्याच्या गाडीवर मी घेऊन साप बसतो माझा आणि तू ही गाडी घेईन तिथे घेईन मी माग घेऊन तुझ्या मधात घेत बसतो साप. अरे तुला भेव वाटतं मग आम्ही काय देव आहे का रे?
होत नाही ना. आता तुला म्हणतो ना की तू नाही हा म्हटला होता माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आम्हाला म्हटलं होतं साधा साप आहे म्हणे काही करत नाही. नको ते चला चला. ते नाही तू म्हटलं होता ना साधा भीती साप आहे वाटते म्हणून उगाच तुला त्याला. म्हटलं मी, बाकी काही विषय नाही. तू काय म्हटला परड आहे म्हणे तो काही करत नाही म्हणे, म्हणून मी तुला सांगायला. चला चला ते चला नको राहू दे. तू त्या गाडीवर बस, मी ती एक्सपल घेतो वाटल्यास. तुम्ही बसा दोघं जण, मी तिकडे बसतो. आणि इंग्लिश मध्ये रसल वायपर म्हणतात. हा विषारी साप आहे. तुम्हाला वाटलं परड म्हणलं तर विषारी नसतो, त्याच्यामध्ये आजगर पण असतो. तर त्याला तुम्ही कधी आजगरला पण परड म्हणतात आणि घोणसला पण परड म्हणतात. तुमचं हे घेऊ कोणता हा घोणस आहे. याचा म्हणजे तुम्ही कशावर पण युट्यूबला किंवा गुगलला जरी माहिती घेतली तर तुम्हाला याची पूर्ण माहिती होऊन जाईल. हा भारतामधला 2 नंबरचा विषारी साप आहे रसल वायपर. हा चावल्यानंतर माणसाला लवकर जर ट्रीटमेंट नाही झाली तर गँग्रीन रोग होतो. ते जे जिथं चावलं ते काढून फेकावं लागतं आपल्याला डायरेक्ट. त्याला भरणी टाकायचं होतं, कारण की नाही तर मग एक काम करा, आणखी 2 गोण्या द्या. हे 2 गोण्या भरून आम्ही देऊन टाकतो, म्हणजे याचं टाकायचं काम नाही. कारण की रिक्स आहे सापाला डबल काढणं डबल सोडणं करणं. आता याला गोण्या तर त्याचे 1-1 इंचाचे दात एवढे दात आहेत त्याचे. याच्याहून पण तो आपल्याला बाईट करू शकतो. या थैलीहून पण ही खूप रिक्स आहे. अशी सोबत आपण नेलं बी ना त्याला आतमधून तो असं फटकन जर मारला ना तर बाईट होऊ शकते. साधा साप नाही ना, गोण्या जीवापेक्षा जास्त नाही ना. टाकून नाही त्याच्यात टाकून दे. त्यात नाही जमणार. ते झाड आहे तो एवढं झाड आहे, कारण की तो होता पहिला तर तो गेला होता बरोबर. हे नाही जाऊ शकत. हा भरणी गोल पाहिजे. हे आम्ही एक साप सोडला आता आणि तिकडं फॉरेस्ट मध्ये आलो असती ना तर ही स्टिकनी नाही काय सापाला किती त्रास होतो. समजा हाताने आपला किती दबला तर आपल्याला कळतो, पण याच्यामध्ये साप किती दबतो आपल्याला इकडे ताकद लागते. हे इथं पूर्ण तार आहे तर याला ताकद किती लागते म्हणून कळत नाही. आणि मी हे कधी वापरत नाही स्टिक. मी जे वापरतो फक्त स्टिक वापरतो. आजकाल लोक काय करतात, हे नाही का ऑनलाईन भेटते तर त्यांना वाटतं की आपल्या घराजवळ साप निघला तर दाबून सापाला फेकून द्या. पण सापाची धडकन कुठं असती हे कोणाला माहिती आहे का? नाही माहिती. तर आपण कधी कधी काय होतं, सापाची धडकन जर दबली ना, म्हणजे छाती वगैरे दबली ना त्याची, तर त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. तर टायमाला कधी कधी साप मरू पण शकतो. तर हे लोक खूप चुकीचं आहे वापरणं. हे फक्त मी आज एक ट्रायल म्हणून साप पकडून दाखवला त्यांनी, पण यांनी सापाला खूप त्रास होतो. तर हे बिलकुल वापरायला नाही पाहिजे सर्प मित्रांनी हो का कोणी पण. यांनी कसं होतं म्हणजे आपण त्याचा जीव वाचवायला लागलो तर त्रास देऊन वाचून काय कामाचं मग. नाही तर मग यांनी फक्त आपल्याला सेफ्टी राहते की साप जवळ नाही आला पाहिजे. आता म्हणजे तुम्ही कुठं घरामध्ये म्हणजे इकडं शेतामध्ये पण राहतात तर हात घालायच्या ऐवजी तुम्ही असं काही पण काढा पातोळा ओढू शकता ना. तर यांनी थोडी म्हणजे यांनी हे करू शकता तुम्ही. आता लोक तर हे तर मी सांगायला लागलो आम्ही सर्पमित्र आहे म्हणून आम्ही जीव लावतो त्या प्राण्याला. तर एखादं त्याला काय आहे ते मारून टाकतोय काड्याने, त्यांना काही वाटत नाही किती दबला काय दबला. लोकांना किती सांगितलं तरी त्याचं काही नसतं. पण एक आम्ही सांगितलं कारण की हे आपण वापरत नाही. फक्त आज एक दाखवलं व्हिडिओ मध्ये की सापाला त्रास होतो म्हणून हे वापरायला नाही पाहिजे असं केलं. ते असं पटाणात असला जिवंत सोडितच नाही ना खेड्याचे लोक. लोकांना कसं आहे माहितीये का, साप जर मोकळ्यात असला तर मारून टाकणार, अडचणीमध्ये असला तर सर्पमित्राला बोलवणार. तर लगेच साप आमच्या घरात घुसलेला आहे किंवा त्याच्या मागे बसलेला आहे, मग तिथून मारता येत नाही ना. मग कुठं जाईन कुठं घुसन ते असं असतं. जाऊ दे त्याला जीवन भेटून राहिलं, तुम्हाला पुण्य लागतं. चला. तर मित्रांनो नमस्कार. आपण ह्या सापाला इथं फॉरेस्ट मध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे. तर खूप डेंजर असा साप होता हा, भारतातला 2 नंबरचा विषारी रसेल वायपर, जो की तुम्ही बघितला. आणि खूपदा म्हणजे अटॅक करत होता तो माझ्यावर, तुम्ही हे पण बघितलं. आणि आपण ती स्टिक अवेलेबल का केली होती म्हणजे माझ्याकडली नव्हती ती. आपण ती एका टायमाला फक्त कॉलवर नेली की जेणेकरून लोकांना पण त्याची कळायला पाहिजे की सापाला किती त्रास होतो. आणि आपण त्या पद्धतीने त्याला रेस्क्यू करून बघितलं, पण थोडंसं मला चुकीचं वाटलं. त्यामुळे मी ते सांगितलं की बाबा या स्टिकने सापाला त्रास होतो, तर आपण त्याला इथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये लवकरच रिलीज करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ कंटिन्यू बघायला भेटेल. आणि मी या व्हिडिओमध्ये रिस्क का घेतली त्याचं कारण आहे, मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. कारण की या व्हिडिओमध्ये बस एवढंच राहील आता, कारण की तुम्हाला पण कळेल की मी रिस्क का घेतली त्या व्हिडिओमध्ये. तर बघा किती व्हायलेंट आहे.
बस ना आता, बस.